नमस्कार फ्रेंड्स आणि माझे रीडर्स. तर आजच्या आपल्या कवितेचं नाव आहे हरवलेलं प्रेम. तर कविता वाचायला मी सुरुवात करते. ठीक आहे. हरवलेलं प्रेम आज पुन्हा नव्याने सापडलं. वाफळत्या गरम दुधात हळद साखरेचं मिश्रण पडलं. हरवलेलं प्रेम आज पुन्हा नव्याने सापडलं. घरी गप्पांच्या मैफिलीत तुझं नाव कोणी छेडलं. हरवलेलं प्रेम आज पुन्हा नव्याने सापडलं. तुझ्यातल्याच तुला मी माझ्या मनात रेखाटलं. हरवलेलं प्रेम आज पुन्हा नव्याने सापडलं. फोटोतल्या तुला पाहून टचकन डोळ्यात पाणी आलं. हरवलेलं प्रेम आज पुन्हा नव्याने सापडलं. वर्दीतल्या तुला देशासाठी शहीद होण्याचं भाग्य लाभलं. तर आपलं जे प्रेम आहे ते आपण मिळवतोच, पण काही अशा स्त्रिया आहेत जे आपलं स्वतःचं प्रेम धोक्यात घालून आपल्या इतर बांधवांची किंवा समाजाची रक्षा करण्यासाठी कुठे पाठवतात, तर बॉर्डरवर पाठवतात आणि त्यांना त्यांच्या प्रेमापेक्षा या देशाची सुरक्षा जास्त महत्त्वाची असते. तर अशा वर्दीतल्या आणि वर्दी मागच्या स्त्रियांसाठी सॅल्यूट. तर ही कविता जी आहे ती सर्वात जास्ती लोकांसोबत शेअर करा, जेणेकरून जे आहे की आपण म्हणतो ना, अरे ठीक आहे ना, बॉम्ब ब्लास्ट कसा झाला, जसं बॉर्डरवरचेच लोक नीट काम करत नसतील, बट असं नसतं. ते स्वतःचा जीव धोक्यात घालून ह्या सगळ्या गोष्टी करतात, पण आपण त्यांचं क्रेडिट त्यांना देत नाही किंवा त्यांचं जे देशप्रेम आहे ते आपण रेकग्नाइज कधी करतो माहितीये? एक तर 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. मग ती देशभक्तीपर गीतं लावून किंवा त्यांना त्यांचे स्टेटस ठेवून फोटोज वगैरे अँड ऑल, आणि 26 जुलैला वगैरे अशा सगळ्या गोष्टी आपण 26/11ला करतो. तर अशा सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा त्यांचं एक रेकमेंडेशन किंवा एक छान असं त्यांच्या गोष्टी, जर तुमच्या आजूबाजूला असं कोणी असेल किंवा वर्दीत त्यांचा नवरा असेल, त्यांचा मुलगा असेल किंवा त्यांचा कोणी नातलग असेल, तर तुम्ही त्यांच्यासोबत त्यांची चांगल्या गोष्टी शेअर करू शकता आणि त्यांच्यासोबत छान वेळ घालवू शकता. तर कशी वाटली आपली ही आजची कविता नक्की सांगा. थँक्यू. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला नक्की विसरायचं नाही बरं.